बसवेश्वर चषक 23 एप्रिल 2024 मिरज या ठिकाणी संपन्न होत आहे। मकरदा या पुढे पाटील मॅडम दीप प्रज्वलित करून घ्या। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। विनंती करतो। ब्लॅकबेल्ट दोघं पण वरती आहे, अश्विनी वरती आहे सर, या अजय सर वरती आहे। पट्टी जी आहे पट्टी सुरू करायची नाही। शांतिदूत मकान 18 आमचे मित्र महेश कांबळेकर अतिशय सुंदर या ठिकाणी
शिवकालीन शांती मकाने 18 प्रात्यक्षिक दाखवत आहे. खूप असं सुंदर आणि परफेक्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर होत आहे. तलवार फिरवणे ही सोपी गोष्ट नाही. ह्याच्या वापरण्यासाठी परमिशन लागते. याची सर्वांनी नोंद घ्यावी. खूप सुंदर आहे. खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय. बसवेश्वर महाराज की जय. सर्व जेवण नाही जोरदार आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी मान्यवरती खूप सुंदर महेश कांबळे सर भरपूर सर पाहुणे वरती बसून घ्यायचं आहे.
सर्वांनी तिकडून घ्यायला पाहिजे. नमस्ते. श्री विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे एकत्रित आहोत आणि तसेच चषक महात्मा बसवेश्वर चषक 2024 या कार्यक्रमामध्ये प्रत्येक लहान मुलांचे सर्वांगीण विकास तसेच त्यांना चालना मिळण्यासाठी जो काही उपक्रम इथे राबवला त्याचा मी खरंच मनापासून धन्यवाद देतो सरांना. आणि सरांचं योगदान क्लासेससाठी लहान मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी जो काही प्रयत्न सरांनी केलेला आहे त्याच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. असेच उपक्रम तुम्ही दिवसेंदिवस वाढत जावे, नवीन नवीन अचिव्हमेंट्स करत जावे ही माझ्या वतीनं आणि सरांच्या वतीनं मी खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या ठिकाणी. खूप सुंदर त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे माने साहेबांनी. असा आज हनुमान जयंती हे मर्दानी खेळाचे एक प्रतीक मानलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण ज्या हनुमानापासून आपण प्रेरणा घेतो, शक्ती घेतो, त्याची बुद्धी घेतो आणि अशा विविध खेळाचे आपण भागीदार बनतो, खेळाडू होतो. या हनुमान जयंतीचा योग आज माझ्या वाढदिवसानिमित्त आला आणि ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं भरली. मिरज युथ फाउंडेशन नेहमीच आपल्या कराटे स्पर्धेसाठी सतीश पाटील अकॅडमीला आम्ही नेहमीच मदत करत राहू. यापुढे सुद्धा देश विदेशातले कराटे स्पर्धक आणून एक राष्ट्रीय पातळीवरचा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा स्पर्धेचं आयोजन सतीश पाटील सरांनी, घोरपडे सरांनी जरा मनावर घेऊन अगदी चांगल्या मोठ्या हॉलमध्ये घ्यावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने करून ती स्पर्धा यशस्वी राबवावी. त्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं मदत करू, सहकार्य करू एवढं माझं आश्वासन देऊ. माझा वाढदिवसाचा तुम्ही जो हे सोहळा इथं थोडक्यात केला व माझे कौतुक केले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील आणि मी माझे इथे 4 शब्द थांबू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायक माने साहेब यांनी
आज वाढदिवस आहे म्हणून नाही तर प्रत्येक वेळेला त्यांचं आपल्याला सहकार्य असतं. स्पर्धा लहान असो मोठी असो इतर काही कार्यक्रम असतो कोणत्याही कार्यक्रमाला स्वतः पुढे येऊन आम्हाला मदत केलेली आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीनं सतत सामाजिक कार्यात त्यांचं राहिलंच आहे. पण आपल्या या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी या मुलांना चालना देण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न करत आलेले आहे. त्यांचा आज वाढदिवस खरं तर वाढदिवस लोक बऱ्याच पद्धतीने पार पाडतात पण मानेचं मला वाटतं दुसऱ्यांदा असेल आपल्यावर दुसरी स्पर्धा त्यांनी मागच्या वेळेला काही त्यांनी जाहीर केलं पण यावेळेला त्यांच्या नावानं आपण केलं पण स्पर्धेला नेहमी त्यांची मदत आहे. आणि अशीच त्यांची इच्छा याच्यापेक्षाही मोठी म्हणजे नॅशनल लेवलची स्पर्धा आपण घ्यायची आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या पुढच्या वर्षी. तेव्हा आताच त्यांनी आपल्याला सांगितलं सहकार्य पूर्ण करायला तयार आहेत. त्यांनी पुढची स्पर्धा आता थोडीफार मुलांची सुट्टी असल्यामुळे मुलं आपले थोडे यायचे 1-2 टीमा यायचे राहिले 150 विद्यार्थी आले त्यामुळे थोडी संख्या कमी दिसते. पण पुढं भविष्यात पुढच्या वर्षी आपण याच दिवशी याच तारखेला मोठी स्पर्धा घेऊन आणि आज आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना आणखीन एकदा आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपल्या इथं आपण हजर राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्वांतर्फे. 1-2 मिनिट साहेब. आता सतीश पाटील सर मगाशी हे म्हटले की मोठी स्पर्धा घ्यायची आपण घ्यायची आता इथं पुढं. आता आम्ही काय करणार आहे की इतर जे आम्ही वर्गण्या वगैरे देतोय त्या कार्यक्रमाचं स्वरूप विधायक असेल मुलामुलींना खेळाडूंना किंवा त्यापासून समाजाचा खरोखर विकास होणार असेल तर आणि तरच देणग्या द्यायच्या. अन्यथा आपण अशा पद्धतीच्या देणग्या थोड्याशा कमी करून अशासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याचं निधी संकलन करू म्हणजे त्या पैशाचा वापर चांगल्या मुलांना खेळाडूंना स्पर्धेतल्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यातून एखादा चांगला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाईल याची आपण काळजी घेऊया. यापुढे देणग्या देताना आपण नक्की विचार करा. खूप सुंदर Stop. संभाजी महाराज की